A satellite is orbiting just above the surface of planet of density rho with periodic time t. The quantity t square rho is equal to विचारलंय. Is it clear? म्हणजे as we have to solve for t square into rho. मग टी म्हणजे काय? टाइम पिरियड. अ टाइम रिक्वायर्ड फॉर रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ. बरोबर? मग टाइम पिरियडचा कुठला फॉर्म्युला तुम्ही यूज करणार? चेक करा तुमच्या वहीमध्ये. टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आणि त्यासाठी दिले काय त्यांनी जस्ट अबाव दी अर्थ सरफेस म्हणजे व्हेरी क्लोज टू अर्थ. मग व्हेरी क्लोज टू अर्थ साठी फॉर्म्युला काय? दिले लिहून सांगा मला. 2 पाय मी अंडर रूट स्क्वेअर रूट हा आर क्यूब बाय जी इज व्हेरी क्लोज टू अर्थ. सगळं फॉर्म्युले पाठ पाहिजेत. जर आपली वही बघा. यू हॅव टू ओपन युअर बुक. आता तरी ओपन करा. घरी राहून दे. मग त्याला फॉर्म्युला बुक पाहिजे. त्याशिवाय अभ्यास होणार नाही बघा. आर बाय कॅपिटल आर रेडियस ऑफ अर्थ डिवाइड बाय जी. गॉट इट? हा फॉर्म्युला मी दिलाय, लिहून दिलाय, प्रूव्ह केलाय. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ओके. मग ह्यामध्ये डेन्सिटी येत नाही. मग डेन्सिटीसाठी काय करणार? आपल्याला फाईंड काय? टी स्क्वेअर इंटू रो. बरोबर. मग मी तर टी स्क्वेअर केलं तर काय आलं? 4 पाय स्क्वेअर आर अपॉन जी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग मला सांगा, एनी वन ऑफ यू एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा रो मध्ये फॉर्म्युला आहे काय? आहे. आपण यूज केलाय, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत, व्हेरी इम्पॉर्टंट सगळं सांगितलंय. त्याचा फॉर्म्युला काय असतोय? जीचा. फॉर एनी वन ऑफ यू जीचा फॉर्म्युला इन टर्म ऑफ रो 4/3. हा हा तू सांग. 4/3 पाय आर हा रो जी लिहून दिलं का नाही? पेज बी दिलाय तुम्ही यावर. व्हेरी गुड. हा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. इज राईट? मग टी स्क्वेअर इट इज अ 4 पाय स्क्वेअर आर डिवाइड बाय जी. जी 4/3 पाय आर रो. आणि विचारले का त्यांनी? प्लस टी स्क्वेअर इंटू रो. रो या साईडला घेतलं. आन्सर काय आलं? दिस 4 गेट कॅन्सल. हे 3 गेट मल्टिप्लाइड. So it is 3 pi 3 pi. एक आर गेट कैंसल. डिवाइड बाय व्हाट? डिवाइड बाय सिंपल मैथ्स. अंडरस्टूड? इज इट क्लियर?